वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे चॅप्टर नंबर 11 होतं ऑर्गॅनिक फार्मिंग, जे की आपण सध्याच कंप्लीट केलेलं आहे। आणि आपलं जे नवीन चॅप्टर नंबर 12 ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स, जे की आपण आता सुरू करणार आहोत। तरी सर्वात आधी याचं वेटेज बघून घ्या। ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स जे आहे याचं वेटेज 6 मार्काचं आहे, सगळे ऑप्शन सहित, आणि विदाउट ऑप्शन याचं वेटेज आहे 4 मार्क। तर आपण ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स या चॅप्टरमध्ये पूर्ण आपली जे सायन्स म्हणजे जी आपली कॉम्प्युटर फील्ड आहे, ती फील्ड आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये कसं ती लागू पडते ते आपण सगळं या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत। तरी सर्वांनी या चॅप्टरला खूप आनंद येणार आहे या चॅप्टर शिकण्यामध्ये, कारण खूप सारी अशी इन्फॉर्मेशन आहे आणि आजकालच्या मुलांना तर टेक्निकल नॉलेज खूप आहे। तरी सुद्धा हाच टेक्निकल नॉलेज आपण आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये यूज करावं म्हणून शासनाने आपल्या पुस्तकामध्ये हा ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स हा चॅप्टर टाकलेला आहे। तरी आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये खूप आनंद येणार आहे आणि खूप अशी नॉलेज आहे या चॅप्टरमध्ये। तरी सर्वांनी सर्व व्हिडिओ बघावे हीच विनंती। तर चला सुरू करूया आपलं चॅप्टर नंबर 12 ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स, लेक्चर नंबर 1 डिजिटल ॲग्रिकल्चर। डिजिटल ॲग्रिकल्चर म्हणजे काय? ॲग्रिकल्चर ज्यामध्ये की सायन्स येते, कम्प्युटर सायन्स येते। कम्प्युटर म्हणजे IT सायन्स याने तर दुसऱ्या शाखेमध्ये तर खूप प्रगती केलेली आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा त्याने प्रगती केलेली आहे, परंतु आपल्याला जास्त माहिती नाही का, कारण की ते कसं लागू पडतं ॲग्रिकल्चरमध्ये ते आपल्याला जास्त नॉलेज नाही, कारण आपल्या विभागामध्ये ते जास्त तशी शेती करत नाहीत, म्हणून आपल्याला त्याचं नॉलेज नाही। आणि हाच नॉलेज मिळावं म्हणून शासनाने आपल्या पुस्तकामध्ये हा चॅप्टर दिलेला आहे आणि या चॅप्टरमध्ये पूर्ण भरभरून फक्त कॉम्प्युटर आणि ॲग्रिकल्चर या दोघाला रिलेट केलेलं आहे। आणि ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण आपल्याला डिजिटल ॲग्रिकल्चर याबद्दलच शिकायचं आहे, डिजिटल ॲग्रिकल्चर। तर चला सुरू करूया आपण ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स यामध्ये। बघा, डिजिटल म्हणजे आता तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की आता कम्प्युटर यामध्ये कसं लागू पडेल। तर आजकालची नवीन टेक्नॉलॉजी आहे, ड्रोननं शेती करत आहेत लोक आपल्या म्हणजे मजुरांना जास्त वापरण्यापैकी मशीनना जास्त वापरत आहेत। आणि आजकाल तर असं झालेलं आहे की आपल्याकडे जे इंटरनेट कनेक्शन असतं त्यावरच सगळं चालून जातं, आहे का नाही? तर त्याचमुळं आपली शेती जी आहे ती खूप सुधारित झालेली आहे। आता इस्रायलमध्ये बघा, इस्रायलमध्ये कशी ॲग्रो इन्फॉर्मेटिक्समध्ये पूर्ण शेती असते त्यांच्याकडे सगळी अशी सिस्टम असते की ज्यामध्ये त्यांनी नजर पण आपल्याकडे ते जनावरं रात्री घुसतात शेतामध्ये म्हणून आपण रात्रभर तिथे शेतावर थांबलेलो असतो, पण तिथं कसं आहे अशी सगळी कॅमेरेज आहेत, तिथं सगळीकडे अलाराम्स आहेत, वेगवेगळे खूप सारी अशी सिस्टम्स आहेत जे की आपण बघणार आहोत यामध्ये। तर इथं थोडं इमेजमध्ये बघा तुम्ही, इथं जे ड्रोननं ह्यांनी फवारणी करत आहेत। आता आपल्याकडे विचार सुद्धा करू शकते का माणूस ड्रोननं फवारणी करत आहे म्हणून, आहे का नाही? आणि ते सुद्धा मोबाईलनं कंट्रोल करत आहे का नाही? कमाल। तर हे असते ॲग्रिकल्चर। जेव्हा दोन शाख एकत्र येतात ना, तेव्हा खूप काही असे म्हणजे फायदे होतात, तर ते आपण बघत नाही, आपण त्याचा खर्च बघतो, फक्त खर्च किती होत आहे हो सर म्हणतात, आहे का नाही? परंतु असं विचार करायचा नसते आपल्या इन्फॉर्मेशनसाठी। आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनाही म्हणजे शेतकऱ्यांकडे हा व्हिडिओ आपले शेअर करत जावा, कारण त्यांनाही थोडं बहुत नॉलेज होईल। आणि आपली सरकार तर खूप मेहनत करतच आहे। आता आपल्याकडे सोलारचं तर खूप चलत आहे का नाही? आपल्याकडे सोलारची तर सरकार इतकं विनंती करते की तुमच्या शेतीमध्ये सोलारचा उपयोग करा, सोलार प्लेट आम्ही तुम्हाला देऊ, हे देऊ ते देऊ, पण तुम्ही वापर तर करा त्याचा, आहे का नाही? आपल्याला ते स्कीम माहीतच नसते आणि आपल्याला ते नॉलेजच नसते, म्हणून आपण त्याकडे काही जास्त म्हणजे घुसतच नाही त्या फील्डमध्ये, असं प्रॉब्लेम होते। तर या चॅप्टरमध्ये आपण पुरा हाच नॉलेज घेणार आहोत। तर हे फर्स्टचे 2 इमेजेस होते, हे त्यासाठीच तुम्हाला दाखवलेत की यामध्ये काय काय आपण शिकणार आहोत। आणि आजकाल तर मोबाईल सगळ्याकडे झालेला आहे, सगळ्याकडे मोबाईल आहे सगळ्याकडे, पण आपण त्याचा फायदा घेत नाही। तर बघूया आपण ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स, ॲग्री इन्फॉर्मेटिक्स सगळं एकच आहे, कारण यामध्ये आपण सगळं इन्फॉर्मेटिक्स म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज पूर्ण इन्फॉर्मेटिक्समध्ये आलं, ज्याला की IT म्हणतात, कळालं का? तर आता आपण पुढे बघूया ॲग्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तर हा स्टार्टिंग आपलं जे पहिलं व्हिडिओ आहे, शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ बनवूया आपण, आणि हे छोटे छोटे व्हिडिओज असतील, जास्त काही खूप मोठे पण नसतील। आणि आता जे आपण सुरू करत आहोत हे फक्त चॅप्टरचं आहे। या व्हिडिओमध्ये तर कमीत कमी आपण इंट्रोडक्टरी पार्ट आपण डिटेलमध्ये घुसूया पूर्ण, हा फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ॲग्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। Nowadays agriculture is the field in which research development is increasing very rapidly, आहे का नाही? आजकालच्या दिवसामध्ये ॲग्रिकल्चर ही अशी फील्ड आहे ज्यामध्ये खूप रिसर्च होते आणि डेव्हलपमेंट तर खूप चांगल्या प्रकारेनं खूप रॅपिडली वाढत आहे का नाही? यामुळे आपल्याला याचं नॉलेज घ्यावं लागणार आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT, आताच म्हणलं होतं का नाही मी IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT इज द बेस्ट वे फॉर फास्ट अँड इफेक्टिव्ह वे फॉर वर्क इन ॲग्रिकल्चर।
आधीच्या काळाचे लोक बघा बरं, एक छोटंसं एक्झाम्पल घ्या. आत्ताचं आपल्या समोरचं आहे एक्झाम्पल. आधीच्या काळाचे लोक खूप मेहनती घ्यायचे, बैल आणायचे, बैलांनी नांगरणी करायचे, आहे का नाही. आणि त्याला 1-1 एकर नांगरणी करण्यासाठी नाही म्हणलं तरी 1 एकरसाठी अर्धा दिवस तरी ते घालत होते. आता बघा बरं, ट्रॅक्टर आलेले आहेत, ट्रॅक्टरला नांगरणी येत आहेत. तर आता अर्ध्या दिवसामध्ये ट्रॅक्टर नाही म्हणलं तरी 4-5 एकर तरी जास्तच होते, 4-5 एकर तरी कमी झालं. अर्ध्या दिवसात तर तो खूप अशी शेती नांगरून टाकतं. आपल्या समोरचं एक्झाम्पल आहे. कशामुळे झालं हे? इन्फॉर्मेशनमुळे झालं. इन्फॉर्मेशन कुठून आली? सायन्समधून आली. आपण रिलेटच करत नाही, असं आहे ते. यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट अँड सॉफ्टवेअर फॉर स्टोरेज, ॲनालिसिस, ट्रान्सफर अँड रिट्रिव्हिंग इन्फॉर्मेशन इज टर्म्ड ॲज ऑर कॉल्ड ॲज इन्फॉर्मेटिक्स. तर आजकाल इलेक्ट्रॉनिकचं खूप वापर होत आहे. सर्वांकडे मोबाईल झालेले आहेत. ज्याला कळत नाही त्याच्याकडे सुद्धा जिओचा छोटा मोबाईल तरी आहे आणि त्यामध्ये तो इंटरनेट वापरतोच. आजकाल असे खूप गॅजेट आलेले आहेत, असे खूप सारे सॉफ्टवेअर आहेत ज्यामुळे की आपल्याला शेतीमध्ये खूप सारे फायदे होतात. आणि असे जे गॅजेट्स असतात, सॉफ्टवेअर असतात, हे आपलं जे डेटा असतं ते स्टोअर करण्यासाठी पण खूप कामाची असतात. त्याचं जे आपलं डेटा आहे त्याचं ॲनालिसिससुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याचं ॲनालिसिस करू शकतो, आपण त्याला ट्रान्सफर करू शकतो आणि तोच डेटा आपण घेऊ सुद्धा शकतो, कुणाला पाठवू सुद्धा शकतो. हेच जे इन्फॉर्मेशन असते, ही जी इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण असते, यालाच म्हणतात इन्फॉर्मेटिक्स. यालाच काय म्हणतात? इन्फॉर्मेटिक्स. तर याबद्दलच आपल्याला बघायचं आहे. तर बघूया नेक्स्ट स्लाइड. Informatics in agriculture has a very high scope and potential to convert our resources in prosperity from which we can convert our dreams into reality. बघा किती चांगला सेंटेन्स आहे. ड्रीम्स इंटू रियालिटी. आपले जे स्वप्न आहे त्याला आपल्या जीवनामध्ये खरोखर आणण्याचं काम ह्यामुळे होतं आणि काम खूप इझी जातं. कळालं का? आणि आजकालच्या जमान्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये जेव्हा कॉम्प्युटर किंवा आपली जी IT टेक्नॉलॉजी जेव्हा मिक्स होते ना, तर तेव्हा खूप चांगली शेती होते हो. तुम्हाला सांगण्याची सुद्धा गरज नाही. आणि यामध्ये खूप स्कोप आहे. स्कोप म्हणजे खूपच आहे यामध्ये. आपण विचार सुद्धा करू शकत नाही, पण तिथपर्यंत विचार कोण करावं, आहे का नाही. नेक्स्ट, इट इज द बेस्ट वे इन ॲग्रिकल्चर विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज, टेक्निक्स अँड सायंटिफिक नॉलेज. हा जे वे आहे ना, म्हणजे हे जे ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स आहे, हा खूप चांगला वे आहे. विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज, नवीन आयडियाज, नवीन टेक्निक आणि सायंटिफिक नॉलेज सोबत हा जे वे आहे ते खूप इनोव्हेटिव्ह आहे. यामध्ये खूप नवीन काही आयडियाज आहेत, नवीन टेक्निक आहेत. आता स्टार्टिंगला मी तुम्हाला ड्रोननं फवारणी करायचं दाखवलं होतं बघा. तर विचार केलं होतं का तुम्ही कधी की ड्रोननं फवारणी पण होऊ शकते म्हणून? आपण म्हणतो हे इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल असं होऊच शकत नाही, आहे का नाही. पण प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. आता ड्रोन आपल्याकडे तर फक्त ते कॅमेरा फिरवण्यासाठी ड्रोन वापरतात. पण जर बघितलं तुम्ही कधी इस्रायलची शेती यूट्यूबवर तुम्ही जर टाकून बघितलो तर तिथं तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल. कारण ते टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे आहेत ते लोक. इट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT अप्लाइड टू मॅनेजमेंट अँड ॲनालिसिस ऑफ ॲग्रिकल्चरल डेटा. इट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये याला मी जर पुढं बघितलं तर फक्त IT जर म्हणलो तरी मी पूर्ण सांगणार. IT म्हणलं तर कळून घ्यायचं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचं फुल फॉर्म आहे बरं का. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अप्लाइड टू मॅनेजमेंट अँड ॲनालिसिस ऑफ ॲग्रिकल्चरल डेटा. तर आपल्या IT काय होतं माहिती आहे का, जे आपलं डेटाचं जे मॅनेजमेंट आहे आणि ॲग्रिकल्चरल डेटा जे असतं आपलं, ॲग्रिकल्चरल डेटा म्हणजे आपण काय म्हणणार, तर आपलं जे वार्षिक इन्कम आहे, तर आपले जे असे आपली किती एकर शेती आहे, आपलं काय आहे, आपली म्हणजे असं दोघांचं कम्पेअर होतं आणि कम्पेअर करून एक असं ॲव्हरेज येतं. तर ते ॲनालिसिस करता येतं आपल्याला की आपली इतकी शेती आहे बाबा आणि त्याच्यात जर आपण हे लावलं आणि त्याच्यात इतकं म्हणजे प्रपोर्शन सगळं जर करत गेलं तर फायनली आपल्याला यावर्षी इतका फायदा होईल. तर असं स्टार्टिंगला पूर्ण ॲनालिसिस करतात. तर त्यामध्ये IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची असते आणि त्यामध्ये मॅनेजमेंट तर खूप इझी होतं. इट मेक्स ग्रेटर इम्पॅक्ट ऑन द माइंड्स ऑफ फार्मर्स. तर अशी जी प्री प्लॅनिंग आहे का नाही, तर ते फार्मरच्या माइंडवर खूप मोठं इम्पॅक्ट टाकते. दॅन टेक्स्च्युअल डिस्क्रिप्शन विथ द हेल्प ऑफ डिजिटल इमेजेस, फोटोज अँड व्हिडिओज. तर जेव्हा तुम्ही फार्मरला टेक्स्च्युअल डिस्क्रिप्शन दाखवता, डिस्क्रिप्शन म्हणजे एका कागदावर तुम्ही पूर्ण आराखडा तयार केला आणि ते एका शेतकरीला जाऊन दाखवला, हा बघा मामा, हा तुमचा आज या वर्षीचा शेतीचा आराखडा आहे, तर तुम्ही असं केलं आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे आहे. तर त्याला कळेल का काही? पहिली गोष्ट तर ते इंटरेस्टच घेणार नाही रे बापू, मला काही येत नाही, राहू दे तिकडंच राहू दे म्हणते सर्वात आधी. तर ते एखादं जर
हुशार असेल तर त्यानं तरी एखादी वेळेस ॲनालायसिस करतं, पण तितकं इंटरेस्ट येत नाही. आणि तेच जर तुम्ही असं शेतकऱ्यांना डिजिटल इमेजेस, फोटोज आणि व्हिडिओजमध्ये जर तुम्ही करून दाखवलं ना, तर ते इंटरेस्ट येतं शेतकऱ्यांना सुद्धा. आता आपले छोटे बाळ असेल, आपल्या घरी जर छोटा मुलगा असेल कोणताही, तर त्याला बघा बरं, रडत जर त्यानं खूप रडत असेल तर त्याला मोबाईल दिलं तर त्यानं गपचूप सगळं बघत बसतं. तेच जर तुम्ही त्याला पेन आणि पेपर द्यावर गपचूप बसतं का बघा त्यानं? नाही ना. तर इम्पॅक्ट काय आहे छोट्या मुलावर, की त्याच्यामध्ये इमेजेस येतात, फोटोज येतात, व्हिडिओज येतात, तर ते त्यामध्ये त्या छोट्या बाळाच्या माइंडवर इम्पॅक्ट पडतं की ह्याच्यात खूप मजा येते बाबा, पेन पेपरवर काय करत बसावं असं असतं. तर तसंच शेतकऱ्यांनाही जर असं इंटरेस्ट येतं, जसं छोट्या मुलांना मोबाईल बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तसं शेतकऱ्यांनाही असं इमेजेस, फोटोज आणि व्हिडिओ जर दाखवून आपण गाईड केलं तर त्यांनाही खूप इंटरेस्ट येतं. पण आपल्याकडे काही हे होत नाही, अशी गोष्ट आहे. फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द सोर्स टू रिसिव्हर शुड बी फास्टर, इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल. तर आजकाल बघा इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी खूप खर्च होत आहे, पण आजकालचे जे काळ आहे त्यामध्ये आपण व्हॉट्सअप यूज करतो, मेसेजेस यूज करतो, ईमेल्स यूज करतात. आपण पत्र टाकत बसतो का कोणाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी? नाही ना. डायरेक्ट व्हॉट्सअप उघडा, मेसेज टाईप करा आणि सेंड करा, त्याला लगेच पोहोचतं, वेळसुद्धा वाया जाणार नाही. आणि काही खर्च लागतं का यामध्ये? काही खूप खर्च लागतो का यामध्ये? फास्टर असते, रिसिव्हरला पण खूप सोपं जातं, इफेक्टिव्ह असते आणि इकॉनॉमिकल असते. सर्वात मोठा आपल्याकडे प्रश्न असते इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकल हा सर्वात मोठा प्रश्न आहे आपल्याकडं, किंवा बजेटमध्ये व्हावं सगळं. तर हे IT जे आहे ते खूप बजेटमध्ये असते. आता तुम्हाला पत्र टाकण्यास सांगितलं तर कमीत कमी नाही म्हणलं तरी पुणे किंवा मुंबई याला जर तुम्हाला पत्र पाठवायचं असेल 1-2 दिवसाचा टाईम तर जाणारच जाणार, आणि पैसेसुद्धा तुमचे एक्स्ट्रा जाणार. तेच तुम्ही जर हे स्मार्टफोन यूज केलं, मोबाईल यूज केलं, त्याच्यानं कमीत कमी मेसेजसुद्धा टाकले तर लवकर जातं, काही खर्च पण येत नाही, इफेक्टिव्ह असतं, रिसिव्हरला लवकर इन्फॉर्मेशन भेटते. तर असा हा फरक पडतो. तर आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. Modern devices and systems like computer, mobile, cell phone and internet etc. It get information at highest speed with lowest cost. हाच आपला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामुळे की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IT यूज करावं, आणि आपण ते यूज करत आहोत, पण जास्त प्रमाणात नाही, छोट्या प्रमाणात आणि फक्त थोड्या थोड्या कामासाठी. मॉडर्न डिव्हायसेस लाईक कॉम्प्युटर तर सर्वांना माहीतच आहे. मोबाईल पण सर्वांना माहीत आहे. इंटरनेट तर ह्या 3 गोष्टी तर सर्वांना कॉमन झालेल्या आहेत आजकाल, कॉमन आहे, हे गोष्टी सर्वांना माहीतच आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हायेस्ट स्पीडमध्ये आणि लोएस्ट कॉस्टमध्ये आपल्याला करता येतात. आता व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाकलं, त्याला काही वेळ लागतं का? नाही ना. आणि खर्च पण लागत नाही. तर हाच मेन फायदा आहे त्याचा, की जास्त खर्च पण होत नाही, काम लवकर होतं, इफेक्टिव्हली होतं, समजतं आणि इझी आहे, आणि जास्त खर्च पण होत नाही. मेन मुद्दा आपला खर्चाचा आहे, बस, दुसरं काही नाही. आता पॉईंट नंबर 1 बघूया आपण. मीनिंग अँड यूज ऑफ मॉडर्न डिव्हायसेस अँड सिस्टम इन ॲग्रिकल्चर. तर आता इथून आपलं जे मेन काम आहे ते सुरू झालेलं आहे, की बाबा हे सगळं तर झालं, तुम्ही सांगितलं, आम्हाला कळालं की ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आहेत, पण आता याचं ॲग्रिकल्चरमध्ये काय यूज आहे, तर ते आता इथून आपलं सुरू झालेलं आहे. तर आधी थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, आणि मग पुढं खूप डीपमध्ये जाऊया आपण. तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. शॉर्ट बट स्वीट व्हिडिओज बनवत आहोत आपण. तर हे आहे कॉम्प्युटर्स. आता कॉम्प्युटर याबद्दल काय सांगितलेलं आहे ते बघूया. इट इज अ मॅजिक बॉक्स विच वी कॅन एक्सेप्ट इन्फॉर्मेशन थ्रू डिफरंट इनपुट डिव्हाइसेस. कम्प्युटरला काय म्हणलेलं आहे? एक जादूचा डब्बा म्हणलेला आहे. काय? जादूचा डब्बा. कम्प्युटर जे आहे एक जादूचा डब्बा आहे, ज्यामध्ये की आपण इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करू शकतो, आणि कम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन टाकू शकतो व्हेरियस इनपुट डिव्हाइसने. आता इनपुट डिव्हाइस काय आहे हे तुम्हाला मी थोडं पुढे गेल्यानंतर सांगतो, तर याला तोपर्यंत थोडंसं बाजूला ठेवा. इनपुट डिव्हाइस खूप सोपं आहे, काही हार्ड नाही, पण तुम्हाला थोडं इमेजेस सोबत दाखवलं ना तर इझी जाईल. इट्स व्हेरियस डिव्हाइसेस लाईक कॅमेरा, स्कॅनर, कीपॅड और माउस. आता म्हणलं होतं ना इनपुट डिव्हाइसेसबद्दल, तर हे सगळे इनपुट डिव्हाइस आहेत. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय असतं? इनपुट डिव्हाइस म्हणजे आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती कॉम्प्युटरमध्ये जाण्यासाठी जे आपण डिव्हाइसेस यूज करतो. जसं झालं माऊसनं आपण इन्फॉर्मेशन टाकतो. कीबोर्ड आहे, कीबोर्डनं आपण इन्फॉर्मेशन टाकतो. कॅमेरा आहे, कॅमेरानं सुद्धा आपण इन्फॉर्मेशन टाकत असतो. स्कॅनर आहे, स्कॅनरनं पण आपण इन्फॉर्मेशन टाकत असतो. कॅमेरा, आता कॅमेराने इन्फॉर्मेशन कसं टाकतो आपण? कॅमेऱ्याने फोटो क्लिक करतो आपण. फोटो क्लिक केलेली आपण डायरेक्ट कम्प्युटरमध्ये घेत आहे ते.
आहे का नाही, तर ते कम्प्युटरमध्ये टाकत आहे ना, म्हणून त्याला एक इनपुट डिव्हाइस म्हणलेलं आहे. आता हे जे बघत आहोत ना आपण, तर हे सगळे इनपुट डिव्हाइस आहेत. काय आहेत? इनपुट डिव्हाइसेस. तर कॅमेरा सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. यानंतर स्कॅनर म्हणजे आपण काय म्हणावं, आता जर तुम्ही झेरॉक्सच्या दुकानावर गेलो तर त्यांच्याकडे कॉम्प्युटरला लागून एक अशीच एक मशीन असते, छोटीशी, कोणाकडे छोटी असते, कोणाकडे मोठी असते. तर त्यामध्ये काय करतात, तिने एक जर कोणतं कागद असेल तर ते कागद त्यावर ठेवतात आणि त्याला स्कॅन करून घेतात. तर ते जशाच तसं कागद आपल्या कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर येतं. म्हणजे काय केलं त्यांनी, जी आपली हार्ड कॉपी होती, म्हणजे जे कागद होतं त्याला त्यांनी कन्वर्ट केलं सॉफ्टवेअरमध्ये, आणि ते कुठे गेलं? कॉम्प्युटरमध्ये. तर हे काय केलं त्यांनी? कॉम्प्युटरमध्ये टाकलं, म्हणून त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात. तर असंच हे स्कॅनर आहे, हा सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. तर नेक्स्ट बघूया आपण माऊस आणि कीबोर्ड. आता हे तर कॉम्प्युटर म्हणल्यास हे तुम्हाला तर माहिती आहेच आहे. माऊसनं आपण वेगवेगळी इन्फॉर्मेशन टाकतो, स्क्रॉल करतो, क्लिक करतो, आणि कीबोर्डनं तर आपण सगळी टायपिंगच करतो, आहे का नाही. खूप सिंपल चॅप्टर आहे, काही हार्ड नाही, खूप सोपं आहे, एकदम लाईटली घेऊया आपण. डीपमध्ये जाऊया पण एकदम लाईटली घेऊया. व्हिज्युअल थ्रू कॅमेरा अँड स्कॅनर डिव्हाइसेस. व्हिज्युअल थ्रू कॅमेरा अँड स्कॅनर डिव्हाइसेस. आता एखादं व्हिडिओ वगैरे आपण जे रेकॉर्ड केलेलं आहे, तर ते आपण कशाने रेकॉर्ड करतो? कॅमेराने रेकॉर्ड करतो. आणि कॅमेराने रेकॉर्ड केल्यानंतर त्याला आपण कम्प्युटरमध्ये टाकतो. तर इथं सांगितलेलं आहे व्हिज्युअल म्हणजे आपण जे व्हिज्युअलाइज करतो त्याला व्हिज्युअल्स म्हणतात. ते व्हिज्युअल रेकॉर्ड करणं, व्हिडिओज रेकॉर्ड करणं, याला व्हिज्युअल्स म्हणतात. हे कॅमेराने करतो आपण. अँड स्कॅनर डिव्हाइसेस, स्कॅनरनं आपण फोटोज वगैरे, आता जे मी एक्झाम्पल दिलं कागदाचं, आपण जे कागद ठेवलेलं असतं तर ते जशास तसं कॉम्प्युटरमध्ये टाकतो, तर तो स्कॅनर. तर स्कॅनरमुळं. ऑडिओ थ्रू मायक्रोफोन, आपलं जे आवाज आहे, आवाज ते माईकमुळं जाते. तर मायक्रोफोन म्हणजे उदाहरणार्थ माईक, हा माईक, फक्त मायक्रोफोन, याला फुल फॉर्म आहे, मायक्रोफोन पूर्ण म्हणतात त्याला. आपल्याला माईक म्हणलं की कळून जातं. माईकमुळं आपण काय, आपलं जे आवाज आहे, आपलं जे ऑडिओ आहे, आपल्या आवाजाला ऑडिओ म्हणतात, तर ते ऑडिओ आपण कॉम्प्युटरमध्ये टाकू शकतो. डिजिटल थ्रू कीपॅड और माऊस. डिजिटल म्हणजे आता आपण कीबोर्डवर जे काही टाईप केलो, माझं नाव टाईप केलं किंवा खान क्रॉप अकॅडमी टाकलो, तर आपण हे कीबोर्डमुळे करतो. कीबोर्डवर जे तुम्ही टाईप करणार तर ते आपल्याला पीसीमध्ये दिसणार. तर हे डिजिटली करत आहे आपण, आहे का नाही. आणि माऊसचं सुद्धा सेमच काम आहे. आपल्याला काही सिलेक्ट करायचं आहे, काही डिससिलेक्ट करायचं आहे, तर ते माऊसनं करता येतं. तर हे डिजिटली काम होत आहे, कारण ते आपल्याला स्क्रीनवर दिसतो सोबत. इट स्टोअर अनलिमिटेड डेटा. कॉम्प्युटर जे आहे ते अनलिमिटेड डेटा स्टोअर करतो, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारा डेटा आपण सेव्ह करू शकतो, स्टोअर करू शकतो. आपल्या मोबाईलमध्येच आजकाल ती किती 128 GB मेमरी येत आहेत. आता आपल्याला 4 GB मेमरीमध्ये किती भरत होतो आपण, आता 128 GB मध्ये तर काय काय येते आता विचार करा. आणि कॉम्प्युटरमध्ये तर एक टीव्ही, 4 टीव्ही असते. एक टीव्ही म्हणजे 1024 GB, याला एक टीव्ही म्हणतात. तर आपल्या इथे 128 GB मेमरी किती मोठी वाटते, कम्प्युटरमध्ये तर 1024 GBची मेमरी असते, मग त्याला हार्ड डिस्क म्हणतात. इट प्रोसेस ह्यूज डाटा विथिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. कम्प्युटर जे आहे ते ह्यूज डेटा इन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये कॅल्क्युलेट करतं, त्याला प्रोसेस करू शकतं. आपलं जे आपण उदाहरण घ्या, कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही कितीही मोठं गणित टाका, तर ते तुम्हाला त्याचं उत्तर देणार म्हणजे देणारच, पण त्याची सुद्धा एक लिमिट असते. पण कम्प्युटरमध्ये काही लिमिटच नसते. तुम्हाला खूप सारा डेटा तुम्हाला फक्त काही सेकंदामध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये तुम्हाला ते डेटा प्रोसेस होऊन मिळतं का, म्हणजे जास्त काही वेळ लागणार नाही, खूप फास्ट काम असतं. वी कॅन ऑल्सो ऑब्टेन आउटपुट फ्रॉम कॉम्प्युटर बाय व्हेरियस वेज लाईक डिस्प्ले ऑन मॉनिटर, साऊंड थ्रू स्पीकर अँड हार्ड कॉपी फ्रॉम प्रिंटर एक्सेट्रा. तर आपण जे इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस, इनपुट म्हणजे कॉम्प्युटरमध्ये इनपुट करणारं म्हणजे आत टाकणारं, आणि आउटपुट म्हणजे कॉम्प्युटर आपल्याला ज्यामुळे इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरमधून आपल्याला भेटते. आता कॉम्प्युटरमधून आपल्याला कशी भेटते? डिस्प्ले ऑन मॉनिटर, आपल्याला कशावर दिसतं? मॉनिटरवर दिसतं. तर डिस्प्ले ऑन मॉनिटर. साऊंड थ्रू स्पीकर, आपल्याला साऊंड कशाने येते? स्पीकरने येते, म्हणून साऊंड थ्रू स्पीकर. हार्ड कॉपी फ्रॉम प्रिंटर. तर आता मॉनिटरवर आपल्याला सगळं, कॉम्प्युटरमध्ये आपल्याला मॉनिटरवर सगळं दिसतं, आहे का नाही. आपल्याला जे काही प्रोसेस केलेलं आहे कॉम्प्युटरमध्ये ते सगळं आपल्याला समोर आपल्या मॉनिटरमध्ये दिसतं. तर डिस्प्ले थ्रू मॉनिटर. नेक्स्ट, साऊंड थ्रू स्पीकर. आपलं जे ऑडिओ आहे, जे व्हिडिओचं जे ऑडिओ आहे ते सगळं आपल्याला कशामुळे येतं? स्पीकरमुळे येतं. तर ते एक माध्यम झालं की कॉम्प्युटर आपल्याला त्याद्वारे आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे. तर हे साऊंड थ्रू स्पीकर्स. आणि हार्ड कॉपी थ्रू प्रिंटर्स. आता स्कॅनर आणि प्रिंटरमध्ये फरक आहे बरं का.
स्कॅनर काय करतं, इनपुट डिव्हाइस आहे तो स्कॅन करून कॉम्प्युटरला देतो. आणि प्रिंटर काय आहे, प्रिंटर कॉम्प्युटरमधली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन एका कागदावर प्रिंट करून आपल्याला देतं. झेरॉक्स मशीनवर तुम्ही बघत असाल बघा, कॉम्प्युटरला एक वायर जोडलेलं असतं. तर आपल्याला काही जर नोटीस वगैरे काही बोर्डाची पाहिजे असेल तर त्यांना प्रिंट करून द्या म्हणतो बघा. तर त्यांनी काय करतात, खट 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 कॉम्प्युटरवर करतात, जी हेच आहे का बघा म्हणतात. हो म्हणलं की त्यांनी क्लिक करतात आणि त्या झेरॉक्स मशीनमधून 3-4 प्रिंट निघतात बाहेर. तर ते प्रिंट होतं आणि ते कशामुळं होतं, कॉम्प्युटरमुळं होतं. आणि त्यामुळं आपल्याला आउटपुट भेटतं, प्रिंटरमधून आपल्याला आउटपुट भेटतं. तर हा सुद्धा एक माध्यम आहे. तर हा पूर्ण पी सीचं जे सेटअप असतं तर हा पूर्ण पी सी आहे. तर आता हे ॲपल कंपनीचे पी सी इथं दाखवलेले आहेत. तर आपलं जे पी सी असतं तर ह्याला आपण ऑपरेटिंग सिस्टम असं पूर्ण म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो. या ऑपरेटिंग सिस्टमला मॉनिटरसुद्धा जॉईंट असतं, प्रिंटरसुद्धा जॉईंट असतं, माऊससुद्धा जॉईंट असतं, कीबोर्डसुद्धा जॉईंट असतं आणि हा तर मेन पार्ट असतं सी पी यू. हा सर्वात मेन भाग. हा नसेल तर मग पूर्ण कॉम्प्युटरच चालणार नाही. जसं आपलं मेंदू नसेल तर काही चालेल का, नाही. तर इथं हार्ड ड्राईव्ह दाखवलेला आहे, तर त्यामध्ये हार्ड ड्राईव्ह असते, पण या पूर्ण याला म्हणतात सी पी यू. काय म्हणतात, सी पी यू. तर हे पूर्ण सी पी यू, या पूर्ण सेटअपला सी पी यू म्हणतात. तर हा मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि हे जे प्रिंटर आहे हे सगळे सी पी यूला कनेक्ट असतात. मॉनिटर सी पी यूला कनेक्ट असतं, कीबोर्ड सी पी यूला कनेक्ट असतं आणि माऊससुद्धा सी पी यूला कनेक्ट असतं. तर या सी पी यूमध्ये आपले जे सॉफ्टवेअर आहेत ते इन्स्टॉल केलेले असतात आणि त्यामुळं आपल्याला मॉनिटर, प्रिंटरवर सगळं दिसून येतं आणि त्याच्यात आपण हे वेगवेगळे ॲप्लिकेशन यूज करू शकतो. कळालं का? खूप सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. एकदम सिंपलमध्ये सांगत आहे तुम्हाला, खूप सिंपल आहे. आता हे बघा कॉम्प्युटर, हा आहे सी पी यू, हा सी पी यू आहे, हा मॉनिटर आहे, हा कीबोर्ड आहे आणि हा माऊस आहे. दिसलं का? हा माऊस. तर मॉनिटर कम्प्युटरला म्हणजे सी पी यूला कनेक्ट झालेला आहे, कीबोर्ड सी पी यूला कनेक्ट झालेला आहे आणि माऊससुद्धा सी पी यूला कनेक्ट झालेला आहे. आता माऊस आणि कीबोर्ड हे जे आहेत हे इनपुट डिव्हाइसेस आहेत. हे दोन काय आहेत, इनपुट डिव्हाइस. आणि मॉनिटर जे आहे हा मॉनिटर आहे आउटपुट डिव्हाइस. मॉनिटर काय आहे, आउटपुट डिव्हाइस. आणि माऊस आणि कीबोर्ड आहेत इनपुट डिव्हाइस. इथं आय लिहून टाकतो. हा इनपुट डिव्हाइस आणि हा आउटपुट डिव्हाइस. आणि हा जे सी पी यू आहे याला म्हणतात प्रोसेसिंग युनिट. याला इथं मी पी आणि एस लिहून टाकतो. तर इथं सगळं प्रोसेसिंग होतं. हा जे सी पी यू आहे ना ह्यामध्ये सर्व प्रोसेसिंग होतं. तुम्ही या माऊसनं काही पण जर म्हणजे इनपुट केलं, काही सिलेक्ट केलं, या कीबोर्डनं काही तुम्ही टाईप केलं तर ते डायरेक्ट मॉनिटरवर आपल्याला दिसत नाही. ते आधी सी पी यूमध्ये जातं, तिथं त्याची प्रोसेसिंग होते आणि मग आपल्याला आउटपुट म्हणून आपल्या कम्प्युटरच्या मॉनिटरच्या स्क्रीनवर आपल्याला दिसून येतं की तुम्ही हे यावर केलेलं आहे. तर हा तुमचा वर्क तुम्ही इथं केलेला आहे. तर हे असं दाखवलं जातं. कळालं? तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल, काही टेन्शन घ्यायचं नाही. खूप सिंपल चॅप्टर आहे. आता तर फक्त स्टार्टिंग झालेली आहे आणि खूप इंटरेस्टिंग लेक्चर आहेत यामध्ये. काही टेन्शन घ्यायचं नाही, खूप सिंपलमध्ये सांगत आहे. जास्तीत जास्त जणांना शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान, जय किसान.